ओम नमोजी आज्ञा। ओम नमो जी आज्ञा। वेद प्रतिप्राज्ञा। वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशो। देवा तुची गणेशो। सकलार्थमती प्रकाशो। सकलार्थमती प्रकाशो। म्हणे निवृत्तीदासो। अवधारी जोजे। म्हणे निवृत्तीदासो। अवधारी जोजे। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र। तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हरि जय जय राम राम कृष्ण हरे। हरि जय जय राम राम कृष्ण हरे। हरि जय जय राम राम कृष्ण हरि। हरि जय जय राम राम कृष्ण हरि। हरि जय जय राम राम कृष्ण हरे। हरि जय जय राम 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 कृष्ण हरे। हरि जय जय राम राम कृष्ण हरि। हरि जय जय राम राम कृष्ण हरि। सावळे राम कृष्ण हरी। सावळे राम कृष्ण हरी। हरी जय जय राम 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 कृष्ण हरी। हरी जय जय राम 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 कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरि। सावळे राम कृष्ण हरि। हरि जय जय राम राम कृष्ण हरि। हरि जय जय राम राम कृष्ण हरि। सावळे राम कृष्ण
हरी साबळे राम साबळे राम राम कृष्ण हरी साबळे राम कृष्ण हरी हरी जय जय राम 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 कृष्ण हरी हरी जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए कथा करो अंजनी कुमार कथा करो अंजनी कुमार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए कथा करो पवन कुमार कथा करो पवन कुमार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हा सुख झाले हो साचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवान तो हा विठ्ठल बरवान विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी हा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवान तो हा विठ्ठल बरवान म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा
बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रघुमा देवी वारा बाप रघुमा देवी वारा ए बाप रघुमा देवी वारा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो भा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 तेने विना जीवा सुख नोवे तेने विना जीवा सुख नोवे तेने विना जीवा सुख नोवे रती माई का दुखाची जनते 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 नाही आदि अंती अवसाने नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसाने अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लाभी मना पिसे गोविंदाचे लाभी मना पिसे गोविंदाचे लाभी मना पिसे गोविंदाचे रती माई का दुखाची जनिती 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 नाही आदि अंती अवसाने नाही आदि अंती अवसाने नाही आदि अंती अवसाने कमले कमरनची सरे कमले कमरनची सरे कमले कमरनची सरे कमले कमरनची सरे उत्तम जीवर कीर्ती मागे उत्तम जीवर कीर्ती मागे रती माई का दुखाची जनते रती माई का दुखाची जनते रती माई का दुखाची जनते रती माई
माईक दुःखाची जननी नाही आधी अंती अवसाने नाही आदि अंति अवसाने नाही आदि अंती अवसाने ढोबार कुमार ढोबार कुमारी ढोबार कुमार ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमारी ढोबार ढोबार कुमारी ढोबार कुमार ढोबार कुमारी ढोबार कुमार ढोबार कुमारी ढोबार कुमार ढोबार तेज ढोबार कुमार ढोबार ढोबार कुमारी ढोबार कुमारी ढोबार कुमाई 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 ढोबार कुमारी ढोबार कुमारी ढोबार कुमारी एव करून घ्यावा तेने विना जीवा सुखानवे ए रती माईक दुःखाची जलेती नाही आधी अंती अवसानी ए रती माईक दुःखाची जलेते अविनाश करी आपली आयसे लावी मना पिसे गोविंदाची ए रती माईक दुःखाची जलेते तुका मने का मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे हे रती माईक दुःखाची जनेती नाही आधी अंती अवसान. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग आपला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नवे ही रती माईक दुःखाची जनिती नाही अंती अवसाने. या अभंगातून तुकाराम महाराज एकच म्हणतात की जीवनामध्ये आपल्या जीवनातले दुःख आपल्या जीवनातल्या दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपले दुःख जाण्यासाठी काय केलं पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नवे. जीवनामध्ये दुःख जाण्यासाठी ते सुख येण्यासाठी दुःख निवृत्त झालं पाहिजे. एरती माईक दुःखाची जनिती नाही अंती अवसानी. काय की हे जे मायाव जग आहे हे मायाव संसार आहे हे रती माईक दुःखाची जनिती. कारण मायाच्या पाठीमागचा हा संसार जो आहे हा मायेचा आहे. या संसार मायेचा आहे आणि त्या मायेच्या संसारामध्ये सुद्धा आपल्याला दुःख प्राप्त म्हणून एरती माईक दुःखाची जनिती नाही अंती आधी अंती अवसाने. जीवनामध्ये आपलं जे दुःख आपल्याला जाण्यासाठी जीवनापाहिजे भगवंताची प्राप्ती करण्यासाठी काय केलं पाहिजे. अविनाश करी आपल्या ऐसे लाभी मना पिसे गोविंदाची. जीवनामध्ये भगवंताला आपलंसं केलं पाहिजे. अविनाश करी आपल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाची. त्या भगवंताचा आपलंसा केल्यानंतर तो भगवंत अविनाशी आणि तो अविनाशी भगवंत आपलासा केल्यानंतर जीवनामध्ये काय
की लावी म्हणा पिसे गोविंदाचे. भगवंताचं नामस्मरण जर केलं तर नामस्मरण केल्यानंतर जीवनामधून आपले ते दुःख निघून जातात. आणि त्या गोविंदाचं नामस्मरण, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ती काव्या. त्या गोविंदाच छंद जर मनाला लागला तर त्या मनाचं पिशे, गोविंदाची पिशे लागल्यानंतर आपलं दुःख आपलं निवृत्त होते. आणि तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची ओरे कीर्ती मागे. जीवनामध्ये आपल्या जगामध्ये जर कीर्ती व्हायची असेल, जीवनामध्ये आपल्या जगामध्ये जर आपलं जर दुःख निवृत्त होण्यासाठी, भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आपण भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर आपण जरी जिवंत आहे तरी पण कीर्ती राहते आणि आपण गेलो तरी कीर्ती राहते. पण तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची ओरे कीर्ती मागे. जीवनामध्ये आपण काय कीर्ती केली पाहिजे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची आय, दुसरे चरण संताची या, त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू. दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची, त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कथेचा विस्तारू, कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयाचे केलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, श्री अधिकरण. ओम नमजी अध्याय वेद प्रतिपाध्याय, जय जय सुस्विद्या आत्मरूपा, देवा तूच श्री गणेशो, सकलार्थी मती प्रकाशो, मने निवृत्तीदास अवधारे जे जो अवधार. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेन विना जीवा सुख नोवे. हे रतिमाई ख दुःखाची जनेते. थोडासा या ठिकाणी परिहार देणे महत्वाचे आहे. आज या ठिकाणी निमित्त कारण, आपण हे कार्य कोणतं निमित्त आहे. आज या ठिकाणी कैलासवासी सागर रावसाहेब जायभाई, आज त्यांना आज जाऊन आपल्यातून वर्ष झालेलं आहे. बोलता बोलता वर्ष निघून गेलो. एक एक दिवस सुद्धा हा क्षणाक्षणाचा, एक एक दिवस निघून जातो. आपल्या जीवनातील सुद्धा आपले किती आयुष्य आपण जगलो त्यापेक्षा आपलं किती आयुष्य आपण कसं जगायला पाहिजे. या जीवनामध्ये आज आपल्याला आपल्या जीवनातून आपल्या याच्यातून आपला सागर निघून वर्ष झालेलं आहे, कळलं सुद्धा नाही. आज या कुटुंबातील त्यांचे बंधू, वडील, बहीण, त्यांचे वडील आहे रावसाहेब काशीनाथ जायभाई, आई आहे मंदाबाई रावसाहेब जायभाई, संपत काशीनाथ जायभाई चुलते, सिंधुबाई संपत जायभाई चुलती, गणपत काशीनाथ जायभाई चुलते, इंदुबाई गणपत जायभाई, बाळासाहेब संपत जायभाई, दीपक गणपत जायभाई भाऊ आहे, संतोष संपत जायभाई भाऊ आहे, रवींद्र रावसाहेब जायभाई
पांडुरंग किसन जायभाई, नानासाहेब किसन जायभाई, जनार्दन भाऊसाहेब जायभाई, सविता सुधीर दराडे, योगिता राहुल हुळुळे, अलका कचरू फड, विजया वाळीबा बेदाडे, आशा संजय सानप, ज्योती कैलास दराडे, लता नवनाथ कुटे, कविता सुभाष सांगळे असा हा पर्याय असून आणि आंबला या ठिकाणी या ठिकाणी नियोजन केले आमचे हरिभक्त परायण जय जनार्दन हरिभक्त परायण अंबादास भास्कर तांबे यांनी या ठिकाणी ते नियोजन केले, यांनी मला आमंत्रित केलं, त्यांचे सुद्धा अभिनंदन. आणि तसेच आपल्याला या ठिकाणी जे गायनाचार्य हरिभक्त परायण भगवान महाराज घुगे, आमचे गिरी महाराज सुदाम महाराज गिरी, आमचे गिरीश महाराज दौंडे नांदूरकर पखोदल आपल्याला साथ देणारे, तसेच आमचे आव्हाड महाराज सुद्धा या ठिकाणी बसलेले, आमचे जायभाई महाराज सुद्धा या ठिकाणी बसलेले. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला ही जी शूटिंग आहे ही शूटिंग पुरे आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे. कारण साईनाथ सोहळा तर हा यूट्यूबला दिसणारा कार्यक्रम आहे. विठाला 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 आम्हाला सिस्टीमला आपल्या तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवणारे आमचे सचिन भाऊ त्यांचे सुद्धा प्रत्येक कीर्तनाला कुठं पण सिस्टीम असते. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये सचिन भाऊची सिस्टीम गाजलेले, त्यांचं सुद्धा ठिकाणी अभिनंदन आहे. सर्वांचं तुम्ही पाहुणे मंडळीचे एवढे सगळे सोयरे तुमचे सुद्धा अभिनंदन आहे. आणि सर्वात जास्त सर्वांनी आपल्याकडं हे प्रवचन आपल्याला 1-1.5 तास करायचं आहे. आपुला तो एक देव करून घ्याव, तेने विना जीवा सुख नोभे. जीवनातून अगोदर म्हणतो की आपलासा देव करण्यासाठी आपल्या जीवनातून परमानंदाची प्राप्त करण्यासाठी काही दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे आणि परमानंदाची प्राप्ती करण्यासाठी त्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपला हा संसार आहे. संसारामध्ये किती दुःख असतात आणि या दुःखासोबत आज आपल्यातून सागर निघून गेलेले आहे. आणि या सागरचे हे 3 भाऊ आहे. एक विचार करा तुम्ही, हे 3 भाऊ या 3 भावातून सागर हा आपल्या आयुष्यातून वर्ष झालेलं आहे सागराला. पण हे 2 जे भाऊ आहे त्यांच्या मनामध्ये काय वाटत असेल, आमचा 3रा भाऊ जर असता आज ज्या गुन्ह्या गोविंदाने आपल्याला राहिला असतो. भावाभावामध्ये प्रेम बघा तुम्ही. तुम्हाला सुरुवात करतो रामायणामध्ये सुरुवात बघा तुम्ही. रामायणामध्ये विचार करा, रामायणामध्ये जर विचार केला तर 4 भाऊ होते. आणि 4 भाऊ असताना ज्यावेळेस राम लक्ष्मण सीता ज्यावेळेस वनवासाला निघून गेले, राम वनवासात गेला, पण भरत हा जो आहे भरताला माहित नव्हतं राम हा वनवासाला गेलेला आहे. त्या भावाचं आपलं काय प्रेम असतंय हे रामायणातून शिकून घ्यायचंय की राम वनवासाला गेलेला आहे, सीता लक्ष्मण भैया वनवासाला गेलेला आहे. पण नंतर भरताला कळालं माझा भाऊ वनवासाला गेलेला आहे. तसा आमचा सागर सुद्धा सोडून गेलेला आहे, आज आपल्यामध्ये नाही. पण भरताला जसं मंदिर हालले लागे कळस फिराया, आज घायाळ पक्षीने जाई पिला ना भेटया, जाई पिला ना भेटया, जाई पिला ना भेटया.
जशी पक्षी नाचते आणि ती काय करते, रानात जर पक्षी नाचते तिच्या मनामध्ये काय करतोय, आमची पिले घरट्यामध्ये, आणि घरट्यामध्ये असल्याने त्या पक्षिणीला किती काळजी वाटते, आमच्या पिल्लाचं, आमचे पिल्ल किती दुःखी असन, आमच्या पिल्लाला माझ्या पिल्लांना चारा भेटला का नाही. तसं भरताच्या जीवनामध्ये माझा भाऊ वनवासाला गेलेला आहे, भरताच्या जीवनामध्ये किती दुःख झालं असन, आणि ज्यावेळेस वनवासाला गेल्यानंतर इकडं बघा, भावाभावामध्ये तुम्हाला सांगतो, प्रत्येक ठिकाणी आपण भावाभावामध्ये राहत असताना भावाभावाचं काय प्रेम असतं हे रामायणातून शिकून घ्या. आपण किती मोठे कट्टर भाऊ असले, पण सर्वात मी जीवनामध्ये कधी कधी सांगतो, कुटुंबामध्ये मी जगाचं सांगत नाही, पण आज आम्ही सुद्धा तिघे भाऊ आहे, आज एकत्र आहे, एका पडवीमध्ये जेवायला बसू आणि एकमेकाचे भाजी एकमेकाला खाऊ घालायचे, हे सर्वात मोठं प्रेम. लक्षात गोष्टी घ्या. तुमची किती दुश्मन असू द्या, किती प्रेम असू द्या, पण शेवटी भाऊ हा भाऊच असतो. कारण जरी 5 बोटे आहे ना, या 5 बोटे जरी असले ना वेगवेगळे, पण तरी 5 बोटाच्या एका बोटाला वेदना लागली, दुसऱ्या बोटाची वेदना त्या दुसऱ्या बोटाला लागणारे. एका भावाला दुःख जर झालं तर दुसऱ्या भावाला सुद्धा दुःख लागणारे. हे रामायणातून शिकून घ्या. रामायणामध्ये ज्यावेळेस राम वनवासाला त्या भरताला किती दुःख आलं, पण सर्वात महत्वाचं, राम जरी वनवासाला गेले ना, पण भरतानं काय केलं माहिती का, विचार केला नाही. माझा भाऊ वनवासाला गेला, बाकीच्या संपत्तीची गादीची अपेक्षा न करता भरतानं फक्त काय केलं, पादुकाचं रक्षण केलं, आणि पादुका त्यांचं दर्शन घेतलं, आणि पादुकाची सेवा करत राहिली. हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही विष्णूची महापूजा हीची, विष्णूची महापूजा विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा. हा अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, हिची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, हिची विष्णूची महापूजा, हिची विष्णूची महापूजा. हीची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, हीची विष्णूची महापूजा, हीची विष्णूची महापूजा. जीवनामध्ये हीच विष्णूची महापूजा. कोणती पूजा? त्या भावाच्या पादुकाची सेवा करणे, हीच विष्णूची महापूजा. काय भावाचं काय, जरी भाऊ वनवासाला गेला ना, भरतानं त्या पादुकाची सेवा केली. मग जीवनामध्ये काय केलं पाहिजे की त्या भगवंताची सेवा करे. घेईना मी जन्म याजसाठी देवा, घेईना मी जन्म याजसाठी देवा, येईना मी जन्म याच्यासाठी देवा, येईना मी जन्म याच्यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधवया, तुझी चरण सेवा साधवया. हरनाम कीर्तन संताचे पूजन, हर
चरण सेवा साधावया साधवया तुझी चरण सेवा साधवया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन या जन्मामध्ये आल्यानंतर काय घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधवया. भरतानं काय केलं की जन्माला आपण आल्यानंतर काय आपल्या प्रत्येक जीवानं आपण सेवा केली पाहिजे. आपण भावाची मोठ्या भावाची सेवा केली पाहिजे, भगवंताची सेवा केली पाहिजे. पण भरतानं मात्र पादुकाची सेवा केली. म्हणून घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधवया. जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर आपलं दुःख बाजूला करण्यासाठी आपण त्या भरतानं पादुकाची सेवा केली. तसेच आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये किती कट्टर जर भाऊ जर विरोधी असन्ना तर त्या भावाला किती आपण बोलले असन्ना तरी एकदा क्षमा केलं पाहिजे. तुम्ही संपत्ती संपद हा सगळे काही आपण सगळे अपेक्षेनं काय करतो, संपत्तीमुळं आपण मोठ्या भावाला आपण दुश्मन होऊन बसले असलेलं आहे. मोठ्या भावाची आपण बोलती नाही. काही ठिकाणी दोन दोन भाऊ एकत्र असे बोलती नाही. पण रामायणामध्ये शिकायला मिळतं की त्या भरताचा तुम्ही काय करा, भरताचं तुम्ही आचरण करा. का भरतानं काय जरी भाऊ वनवासाला गेला तरी पण पादुकाचं दर्शन घेतलं, पादुकाची सेवा केली. बघा तुम्ही रामायणामध्ये दुसरा प्रसंग आहे. बघा तुम्ही ज्यावेळेस बघा जोपर्यंत संपत्ती असते, सोहळा असतो, सगळं असतं, मनुष्य एकदम गर्वानं फुगणं असतो. रावणाकडे किती संपत्ती होती हो. रावणाकडे एवढी मोठी संपत्ती होती, सोन्याची लंका होती रावणाकडे. एवढी मोठी संपत्ती. कोटी घरे जेथी काशाने तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी हो, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कोटी घरे जेथी काशाने तांब्याची, कोटी घरे जेथी काशाने तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी हो, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. त्यांच्याकडे एवढी सोन्याची लंका होती रावणाकडं. तुका म्हणायची इच्छाची संपदा एवढी, सांगा ते केवढी, जेवढी मोठी संपदा होती. अहो एवढी मोठी संपदा होती, तेवढी संपदा आपल्याकडं नाही, रावणाकडे एवढा मोठा गर्व झाला होता. पण एक त्याच्यातलं मर्म लक्षात गोष्ट घ्या, रावणाकडे मोठी संपत्ती होती, रावणा लंका सोन्याची होती, पण ते सुद्धा भाऊ होती. रावण सुद्धा होता, कुंभकर्ण सुद्धा होता आणि बिभीषण होता. ज्यावेळेस रावणाची सोन्याची लंका होती, बिभीषण त्या लंकेमध्ये होता. पण ज्या वेळेस त्या रावणाला मोठा अहंकार झाला आणि तो बिभीषण पुन्हा पुन्हा म्हणायचा, अरे ए बाबा दादा अरे रावणाला एकदा शरण जा, रावणाला शरण जा एकदा. आणि त्या रावणाला तुम्ही एकदा शरण गेले ना, त्या देवाला तुम्ही शरण जा, तुमच्यातलं जीवनातलं दुःख निघून जाईल. तुम्ही म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. हे भवसागर आहे,
त्या भवसागरातून जाण्यासाठी, या दुःखाचं भवसागर आहे, या दुःखाच्या भवसागरातून जाण्यासाठी बाबा रावणा तुम्हाला एवढं मोठं अहंकार झालंय, पण त्या भगवंताला तुम्ही शरण जा. रावण मात्र शरण गेला नाही. त्या जो बिभीषण सांगत होता अहो तुम्ही भगवंताला शरण जा शरण जा, पण रावणानं ऐकलं नाही. त्या रावणानं उलट त्या बिभीषणाला लात मारली. बिभीषणाला ज्यावेळेस लात मारली आणि लात मारल्यानंतर बिभीषणाला एवढं दुःख बघा. भाऊ होते हो, रावणाला महत्व कळलं नाही हो भावाचं. रावणा सोन्याची लंका होती, पण ज्यावेळेस त्या बिभीषणाला लात मारली आणि लात मारल्यानंतर बिभीषणानं ज्यावेळेस लंका सोडून दिली आणि लंका सोडून दिल्यानंतर बघा तुम्ही त्या लंका जळाली. बघा तुम्ही, आपण तिन्ही चारी भाऊ आपण जरी एकत्र असलो, त्या भावामध्ये कोणत्या पायामध्ये लक्ष्मी असते आपल्याला सांगता येत नाही. पण कधी कधी लक्षात गोष्ट घ्या, भाऊ ज्यावेळेस व्हायला निघाल्यानंतर त्या भावाच्या पुण्यामुळे आपण काय करतो, महाराज कैलास महाराज, आणि ज्यावेळेस तो एकत्र कुटुंब असतं, मी रावणाचं उदाहरण सांगतो, ज्यावेळेस रावण एकत्र होता, बिभीषण होता, बिभीषणाकडे लक्ष्मी होती, बिभीषण हा परमार्थ करणारा होता आणि रावणाकडे सोन्याची लंका होती. आणि त्यावेळेस बिभीषण ज्यावेळेस बाजूला निघाला आणि ज्यावेळेस सोन्याची लंका जळाली हो, लंका राहिली नाही. तसंच आपण असा हा अभ्यास करा, आपण तिघं भाऊ असले किंवा चौघं भाऊ असले एकत्र असतं, एखाद्याच्या भावामध्ये पायामध्ये लक्ष्मी असते आणि तो भाऊ जरी व्हायला निघाला ना आणि एकत्र बसून व्हायला निघाल्यानंतर कधी कधी एखाद्या भावाला म्हणतो का हो त्यांना संपत्ती किती वाढली हो, त्यांना संपत्ती किती वाढले, आम्हाला संपत्ती का वाढले नाही. कारण प्रत्येकाच्या पायामध्ये लक्ष्मी असते. कारण बिभीषणच्या पायामध्ये लक्ष्मी होती, बिभीषणाजवळ लक्ष्मी होती. कारण का त्यांनी भगवंत कसा केला होता, आपलासा केला होता. आपुला तो एक देव करो निघावा, आपुला तो एक देव करो निघावा, आपुला तो एक देव करो निघावा, आपुला तो एक देव करो निघावा. तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे. रती माई के दुखाची जनिती, रती माई के दुखाची जनिती. तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे. रती माई के दुखाची जनती, रती माई के दुखाची जनती. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिन जीवा, तेने बिन जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा, तेने विना जीवा सुख नोहे. जीवनामध्ये काय आपलासा देव केल्यानंतर, भगवंत आपलासा केल्यानंतर आपल्या जीवनाचे दुःख निवारण करते. बघा तुम्ही महाभारतातला दृष्टांत आहे. ज्यावेळेस त्या पांडवांना एवढं दुःख होतं, कारण पांडव हे भगवंताचे काय करतात, सेवा करत होते. आणि पांडव हे भगवंताची सेवा करत होते, भगवंताचं नामस्मरण करत होते. ते 5 पांडव होते, पण ते सात्विक होते. 100 कौरव होते, ते 100 कौरव बघा, आणि 5 पांडव भाऊ होते, त्यांचं बघा तुम्ही. ते 5 पांडव भगवंताचं नामस्मरण होते, पण त्या भगवंताचं काय केलं, त्याने आपलासा त्याने देव केला होता. मग त्या भगवंताचा आपलासा देव करण्यासाठी काय की भगवंत कुठे गेले, पांडवांच्या घरी गेले. ज्ञानदेव म्हणे व्यासाची जखोला, द्वारकेचा राणा
पांडवा करी हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा. काय भगवंताचं नामस्मरण करत होते पण ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुने द्वारकेचे राणे पांडवा घरी. कुठे गेले? पांडवांच्या घरी भगवंत गेले. आणि आपल्या जीवनामध्ये जर भगवंताचा आपल्या जीवनातील दुःख जाण्यासाठी सुद्धा आणि आपल्या घरी जर भगवंत येण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण सुद्धा भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. बघा तुम्ही शबरी हे शबरी भगवंताचं नामस्मरण करत होती. भगवंत तिच्याकडे आले आणि पुतना देवाकडे गेली. पुतना ही देवाकडे गेली आणि शबरी भगवंताचं नामस्मरण करत होती. देव शबरीकडे गेले. आपण देवाकडे जायला पाहिजे का देवानं आपल्याकडे यायला पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. आपण देवाकडे जातो कैलास महाराज की देव आपल्याकडे येतो आपण ठरवलं पाहिजे. कारण आपण देवाकडे जातो देव आपल्याकडे येतो का? आणि त्यावेळेस देव आपल्या घरामध्ये येतो ना. देव घराला देव घराला भक्ती सन्माने उजला. पांडवांच्या घरी देव आला होता. पांडवांचं दुःख ते पण पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवाची हरित्या देवासी दीनानाथ वेद सांभाळी आपुले दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले सांभाळी आपुले. पाते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवीते. पांडवांना दुःख झालं. पांडवांना दुःख झाल्यानंतर त्या पांडवांनी देवाची आठवण केली आणि त्या पांडवांची आठवण केल्यानंतर तो देव पांडवांच्या घरी गेला आणि पांडवांचं दुःखाचं निवारण करू. बघा तुम्ही याच्यातून एक मर्म घ्यायचं की ते 5 पांडव होते सात्विक होते नामस्मरण करीत होते. देव त्यांच्या घरी काम करत होते त्यांच्या दुःखाचं निवारण केलं. तेच ते कौरव होते 100 कौरव. त्या दुर्योधनाला वेळे वारंवार सांगितलं. दुर्योधन सांगितलं बाबा की देवानं सांगितलं देवाने सांगितलं दुर्योधना अरे ही जी संपत्ती आहे ही संपत्ती सगळ्यांना सारखी वाटून दे. त्या दुर्योधन म्हणाला देवा सुईच्या टोकावर सुद्धा आम्हाला अशी संपत्ती सुद्धा कोणाला मिळणार नाही. त्या दुर्योधनानं देवाचं सुद्धा ऐकलं नाही. त्या दुर्योधनानं देवाचं सुद्धा एवढं ऐकलं नाही. देव जवळ असताना सुद्धा देवाचं ऐकलं नाही. आपण सुद्धा
त्या दुर्योधनाचं आपण आणि त्या पांडवांचं कौराचं आपण एक विचार करायला पाहिजे. ती 5 पांडव सात्विक होते आणि कौरव 100 होते. तरी पण 100 कौरव दुःखित होते. का दुःखित होते? का ते माया होती, त्यांच्याकडे माया होती आणि त्या मायेच्यामुळे त्यांना दुःख होतोय. आणि त्या पांडवांकडे मात्र माया नव्हती. आपल्या संसारात सुद्धा आपल्या का माया जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या संसारामध्ये माया, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये दुःख आहे बघा तुम्ही. आणि ज्यावेळेस आपण पोटामध्ये असतो बघा, पोटामध्ये संतांची भूमिका वेगळी असते, जीवाची भूमिका वेगळी असते. जीव हा उलटा टांगलेला असतो आणि संत सुद्धा पोटामध्ये असतात. संतांना काय, तुका मने गर्भवासी सुखे घालावे आमासी, हे संतांनी म्हणा. आणि जीव हा कसा असतो, उलटा टांगलेला असतो. तुका मने अग्निकुंड वरती पाये खाली तोंड, असा उलटा टांगलेला असतो. आणि तो जीव त्या देवाला वारंवार विनंती करते, देवा मला या दुःखातून सोडो. कारण तो जीव काय करतो माहिती काय, एक वेळ करिया दुखावे गळे, एक वेळ करिया दुखावे गळे, एक वेळा करिया दुखावे गळे, एक वेळा करिया दुखावे गळे. दुरितांचे जाळे उगवोनी, दुरितांचे जाळे उगवोनी, आठविना पाय हा माझा नभस, आठविना पाय हा माझा नभस, आठविता पाय हा माझा नवस, आठविता पाय हा माझा नवस. हो, तो जीव काय करतो, मला या दुःखाच्या पलीकडे करत. कारण जीव हा पोटामध्ये काय, कारण या पोटामध्ये आपला हा जो नरदेह आहे, आपल्या पोटामध्ये असल्यानं बारीक असतं, उलट टांगलेलं असतं. पण हा देह कसा आहे, मल मूत्र मांस त्याच्यामध्ये भरलेले. हा देह नाशिवंत, मला मूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्म कीटकाचा सांदा. मलान मूत्रानं आपलं शरीर आहे. आणि तो जीव काय करतो, त्या भगवंताला, ए देवा मला सोडव. तो सोहम सोहम म्हणत असतो. जीव हा सोहम सोहम म्हणत असतो. आणि तो जीव सोहम सोहम म्हणत असताना ज्यावेळेस तो जन्माला येतो आणि त्यावेळेस तो कुहोम कुहोम, त्या संसाराचं वारं लागलं त्याला. आणि कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए. चदरिया चदरिया झेनी रे झेनी, हे राम राम रस धरी रे चदरिया झेनी रे झेनी. ऐसी करने कर चलो जगह रोए, हम हंसे
जब पैदा हुए हम रोए जब हंसी ऐसी करनी कर दे बाबा जग रोए हम हसे. जीवनामध्ये जन्माला आपण ज्या वेळेस आल्यानंतर आपण रडतो का? कारण हा संसार दुःखाचा आहे म्हणून आपण रडतो. आणि या संसार दुःखाचा असताना आपण रडतो. आपण जन्माला आल्यानंतर काय घेऊन येतो? आपण जन्माला आल्यानंतर बघा एक लक्षात गोष्ट घ्या, आपण श्वास घेऊन येतो पण नाम राहत नाही. आणि ज्यावेळेस आपण मृत्यू पावलो त्यावेळेस आपला श्वास निघून गेलेला असतो, फक्त नाम शिल्लक असतं. त्यासाठी जीवनामध्ये काय केलं पाहिजे? भगवंताचं नाम येण्यासाठी आपण जीवनामध्ये गुरु केलं पाहिजे. आपण 21,600 श्वास आपण 24 तासामध्ये आपण काही श्वास मोजतोय, पण प्रत्येक श्वासाला आपण भगवंताचं नामस्मरण करतोय का? कमीत कमी आपण आपला हा संसार, आपण संसार सगळे संसार आहे, त्या संसारामध्ये बत असल्यावर आपण सकाळ संध्याकाळी आल्यानंतर भगवंताची 1 तास त्या भगवंताचं नामस्मरण करा. आपला संसारात आपलं सगळे कामच आहे, पण आपण श्वास असं वाटत सुद्धा आपण 21,600 आपल्याला श्वास चालू आहे. एक एक श्वास आपला महत्वाचा आहे, आपला एक एक क्षण महत्वाचा आहे आणि आपण तो क्षण वाया घालवू नये. आपण क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू. नासिवंत देह जाणार सकळ, नासिवंत देह जाणार सकळ, नासिवंत देह जाणार सकळ, नासिवंत देह जाणार सकळ. काय की क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरवया पार भवसिंधू. नाशिवंत दे जाणार सकळ, ऐश खातो काळ सावधान. प्रत्येक क्षणाला आपण आपला क्षण वाया होतो. आपल्या जीवनामध्ये आपण किती आयुष्य भूतकाळाचा विषय सोडून द्यायचा. आपण भूतकाळामध्ये काय केलंय, आपण भूतकाळाची बिरीत बघण्यापेक्षा आपण वर्तमान सध्या काय चालू आहे, आता काय चाललंय, आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाच उपदेश आहे. महाराज म्हणतात तुम्हाला उपदेश आहे की आपलं आयुष्य. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा. आपल्या आयुष्याचा तुम्ही नाश करू नका, कारण क्षणभर आपला हा आहे, क्षणभंगूर आपल्याला भरोसा नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाशा. काही न चढले मंगळा पडेल भाषा, पुढे हुशार थोर आहे वेळ सागा. राम राम स्मरादी, राम राम स्मरादी. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाशा. काही न चलव त्याला पडेल भाषा, पुढे हुशार थोर आहे वेळ सागा. आपल्याला क्षणभंगूर भरोसा नाही. वारे स्वागत तोडा मायाशा. काही कळेल मुळा कळेल पडे फासा, पुढे हुशार होई. तुम्ही हुशार व्हा.
साधू संत महात्मा बा, अरे बाबा हुशार व्हा तुम्ही, आणि जीवनामध्ये तुम्ही हुशार जर झाले नाही तर तुमच्या आयुष्याचा नाश होईल. तुम्ही भविष्यकाळ बघा, तुम्ही आपल्या आयुष्याचा विचार काय. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत सेवा, सोयीताचा घोर दरा, ध्यानी राहा श्री हरीचा. प्रत्येकानं आपल्या आयुष्याचा विचार केला पाहिजे. आणि आपण जीवाना आयुष्याचा विचार जर केला तर विचार करत असताना सुद्धा संत महात्मे त्याने त्यांचा आयुष्याचा विचार केला म्हणून त्यांचा उद्धार झाला. आणि आपण आपल्या सुद्धा आयुष्याचा विचार करता स्वतःचा. आज सागर बघा तुम्ही, मी प्रत्येक क्षणाला मी का नाव घेतोय. सागर भावामध्ये होता, पण भाऊ कसे होते रामासारखे. भाऊ हे पांडवासारखे होते, 5 पांडव होते, पण ते 5 पांडव सात्विक होते, पण कौरव होते. पण तुम्ही 5 पांडवासारखे वागा. पण 5 भाऊ जरी होते, पण दुसरे हे की ज्ञानेश्वर महाराज सुद्धा हे 4 भावंड होते. हे 4 भावंड होते. ज्ञानेश्वर महाराज हे 4 भावंड होते, पण त्यांच्या जीवनामध्ये हिस्सा सुद्धा भावांचा सुद्धा होता आणि बहिणीचा सुद्धा होता. त्या बहिणीने सुद्धा भावाला सुद्धा किती मदत केली बघा तुम्ही. ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस आईवडिलांना ज्यावेळेस त्यांना टाकून गेले, आणि टाकून गेल्यानंतर ज्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव आणि मुक्ताई, कारण हा जो परिवार हा आईवडील निघून गेले, पोरका झाला होई, भावंड पोरकी झाली. निवृत्तात मोठा, आणि निवृत्तात सांगितलं दादा, आईवडिलांना सांगितलं आम्ही जातो, पण ही जे लेकरं आहे मी तुझ्या या कुशीमध्ये लेकरं टाकतो. आईवडील म्हणाले तुझ्या कुशीमध्ये हे लेकरं आम्ही, त्या लेकरांचा तू बाबा सांभाळ कर. निवृत्तीनाथ महाराजांना सांगितलं, जसे एखादी पक्षीने असे आपल्या पिलाला आपल्या पंखाखाली घेते, आणि पंखाखाली घेतल्यानंतर ती पक्षीने ऊब मिळते, त्या पंखांना त्या पिल्लांना ऊब मिळते. आणि निवृत्तीनाथ महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई, सोपानदेव, त्या निवृत्तीनाथ महाराजांनी सर्वांना पंखात घेतलेलं आहे, सांगितलं नाही. आणि मुक्ताई असे डोळे चोळते, आई कुठे गेली, आई कुठे गेली, माझी बाबा कुठे गेली. निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं नाही, कारण निवृत्तीनाथ महाराज सुद्धा काय ते गुरु सुद्धा होते, भाऊ सुद्धा होते. मोठा भाऊ होता, मोठ्या भावानं बहिणीचा सांभाळ केला हो, ज्ञानेश्वर महाराजांचा सांभाळ केला, सोपानदेवाचा सांभाळ केला. पण हे अनाथ बालक हे अनाथ झाले, जोपर्यंत आई अनाथ बालक झालेले, या अनाथ बालकाला सांभाळणार कोण आहे, तोच अनाथाचा नाथ जनार्दन आहे. तो एका जनार्दनी एक पण उभा, चैतन्याची शोभा शोभतसी, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. तो अनाथाचा नाथ जनार्दन सांभाळणार आहे. पण गुरु मात्र भक्तमय निवृत्तीनाथ महाराज गुरु होते आणि भाऊ होते. पण एक दिवस त्या आळंदीतल्या त्या ब्राह्मणाने हे नाथ झालेलं आहे, ही अनाथाची मुलं आहे, अनाथाची मुलं हे, यांना कोणी भाकरी द्यायच्या नाही, यांना काही अन्न द्यायचं नाही, यांना कोणा पीठ द्यायचं नाही सांगितलं. पण एक दिवस ज्ञानेश्वर महाराज झुळी घेऊन गेले आणि गावामध्ये गल्लीतून फिरत असताना पीठ मागायला लागले. काही जणांनी पीठ दिलं, पण त्या विसोबा खेचर त्यांना कळालं ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागत आहेत, आणि 2-3 घरा भिक्षा मागितली होते, पीठ आलं होतं. विसोबा खेचर आला, त्यांनी ते माती घेतलं आणि त्या पिठामध्ये माती कालवली हो, पिठामध्ये मातीत पीठ केलं. आणि बघा तुम्ही, अनाथाची मुलं ही अनाथाची मुलं आहे. पीठ मातीत पीठ टाकून दिलं,
खायचं काय? घरी तर पीठ न्यायला पाहिजे. थोडस पीठ बाजूला झालं होतं, थोडस घेतलं पीठ, घेतलं घरी नेलं. त्या पिठाचे विचार केला. मुक्ताई म्हणते, बाबा दादा, ज्ञानेश्वर दादा, मला मांडे खायचे. पण तो विसोबासाठी खिडकीतून बघत होता आणि मांडे ज्यावेळेस भाजायचे, पाठीवर ज्यावेळेस मांडे कसे भाजायचे दादा, मुक्ताई म्हणते, दादा पाठीवर मांडे कसे भाजायचे, चुलीला लाकूड नाही, काही नाही. त्या ज्ञानेश्वर म्हणता, ताई मी पाठीवर माझे मांडे भाजतो आणि पाठीवर भाजणे भाजावा. आणि ज्यावेळेस ते मांडे भाजत असताना तो विसोबा खेचेर आला. विसोबासाठी त्याने काय केलं, ते मांडे सुद्धा त्यांना खाऊन दिले नाही. विचार केला, ज्ञानेश्वर महाराजांना एवढं दुःख झालं. दुःख झाल्यानंतर काय करावे, ज्ञानेश्वर महाराज अक्षरशः त्या झोपडीमध्ये जाऊन बसले. मुक्ताला सुद्धा कळून दिलं नाही, सोपान दादाला सुद्धा कळून दिलं नाही, निवृत्त दादाला सुद्धा कळून दिलं नाही. आणि त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज त्या झोपडीमध्ये गेले, झोपडीमध्ये बसले. आणि नंतर मुक्ताई आली, तिला कळालं ज्ञानेश्वर महाराजांना राग आला, राग आलाय. आणि मला एकच मुद्दा काय सांगायचं की बहीण आहे, सागरची बहीण आहे, आज या सागरच्या ह्या तिन्ही बहिणी, त्या बहिणीला किती दुःख वाटलं असेल. आमचा सागर निघून गेलेला आहे, आमचा सागर आमच्यातून नाही हो. बहिणीला किती दुःख वाटलं असं हो. मुक्ताईला सुद्धा किती दुःख झालं. मुक्ताईने विचार केला, माझ्या भावाला खूप दुःख झालं असं. आणि ज्यावेळेस मुक्ताई गेली आणि त्या झोपडीचा जो दरवाजा खोलला, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा, ताटी उघडा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा. योगी पावन मनाचा साये योगी तू पावन मनाचा आहे. मुक्ताई म्हणाले, बाबा या जनतेने तुला किती दुःख देवले, किती पण देवा, अरे ज्ञानदेवा तुला किती राग येऊला. आणि तुम्हाला जर राग जर आला, विश्व रागे व्हावे पाणी, विश्वामध्ये राग घेऊन द्यायचा. आणि त्या रागाचा आपण काय केलं, एक क्षणापुरता राग असतो. किती क्षणार्थ, कैलास महाराज, क्षणाचा राग असतो. किती, 13 सेकंदाचा राग असतो. किती, 13 सेकंदाचा राग जर आपण त्या ठिकाणी जर संपवला. कारण राग हा कसा आहे, अग्नी आहे. जसा अग्नी एखाद्या जंगलाला आग लागते, तसं हा राग, ह्या रागाच्या बरामध्ये मनुष्य काही करू शकतो. पण त्या रागावर जर कवर जर केला, आपण त्या रागावर विजय जर मिळवला, आपण सुद्धा काही करू शकतो जीवनामध्ये. त्या मुक्ताईने सांगितलं, ज्ञानदेवा
ताठी उघडा. ताठी उघडल्यानंतर काय ज्ञानेश्वर महाराजांना राग हो तुम्ही जर राग भरले या जगाचं काय होणार आहे? या जगाचा उद्धार करायचा आहे आणि या जगाला सर्व काय द्यायचे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, चांगदेव 65 हरिपाठ आपल्या जीवनात संसारातला जो हरिपाठ जो आहे तो हरिपाठ आपल्या संसारी माणसाला दिले का की आपल्या जीवनातलं दुःख जाण्यासाठी का आपल्या आपल्या नामस्मरण झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये नामस्मरण होण्यासाठी आपल्या जीवनातलं दुःख जाण्यासाठी काय ही माया आपल्या जीवनातून जाण्यासाठी काय केलं पाहिजे की ती ती माईक दुःखाची जनिती ये रे ती माईक दुःखाची जनिती. ये रे ती माईक दुःखाची जनिती. नाही आधी अंती अवसानी, नाही आधी अंती अवसानी. ये रे ती माईक दुःखाची जनिती. ये रे ती माईक दुःखाची जनिती. रती माईक दुःखाची जनिती. नाही आधी अंती अवसाने. शरीरास या संसार दुःख आहे. या संसार दुःखास कारण काय काय या संसार दुःखाच कारण आपलं शरीर आहे. या शरीराचं दुःखाच कारण आहे पाप पुण्य. आणि या पाप पुण्यात या शरीरात पुन्हा दुःखात कारण पुन्हा काय राग द्वेष. पण हा संसार कसा आहे दुःखाचा आहे. ओघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन. तो आनंदाचा संसार केला पाहिजे. म्हणून काही ही जीवनामध्ये आपलं दुःख निवारण करण्यासाठी सुखाची प्राप्ती करण्यासाठी आपल्या जीवनातून माया आपण जीवनात त्यासाठी आपण काय केले पाहिजे. आज या ठिकाणी काय वर्ष श्राद्ध सागरे भाऊचं बोलता बोलता वर्ष निघून गेलेले आहे. जीवनामध्ये काय वर्ष श्राद्ध का करावं. जीवनामध्ये वर्ष श्राद्ध असं करावं की माणसानं आज या ठिकाणी वस्त्रदान होणार आहे, अन्नदान होणार आहे, ज्ञानदान होणार आहे. जीवनामध्ये काय वस्त्रदान, ज्ञानदान, अन्नदान, द्रव्यदान आज एका ठिकाणी होणार आहे. आणि वर्ष श्राद्ध आपण का घालावा की आपल्या जीवनामध्ये दुःख येऊ नये. आपल्या घरामध्ये भांडणं तयार होतात. भांडणं तयार होतात का की आपण जो गेलेला जीवात्मा आहे. कारण ह्या जीवात्मा जो प्रवास आहे हा 13 दिवसाचा असतो. किती दिवसाचा असतो 13 दिवसाचा. 13 दिवसाचा म्हणजे त्यांचे 13 दिवस आहे. आणि आपले कोणते 12 महिने आणि हया महिने म्हणजे 12 महिने होऊन आणि 13 महिने तिथं पदार्थ कुठं. आता हा जीव आहे हा आपल्या तो दिसत नाही. त्यांचा प्रत्येक गावाला त्यांचा प्रवास असतो त्या जीवाचा. कारण इथून दक्षिण नेला यमनगरी किती आहे 86,000 योजने दूर आहे. आणि त्या वाटेनं हा जीव असतो. त्या जीवानं जर परमार्थ केला, त्या जीवानं जर परमार्थ केला. बघा तुम्ही आत्ता काय उत्तरायण चालू आहे आणि ज्यांनी ज्या भक्तांनी उत्तरायणमध्ये गेले, उत्तरायणमध्ये गेल्यानंतर त्यांनी भक्ती केली असताना ते काय करतात ते स्वर्गलोकात जातात. भक्ती केली तर स्वर्गलोकात जातात. आणि दक्षिणायनमध्ये गेल्यानंतर जरी भक्ती केली पण तरी चंद्रलोकामध्ये जातात. कारण भूलोक आहे, चंद्रलोक आहे, स्वर्गलोक आहे असे 21 स्वर्ग आहे आणि 7 पाताळे हे 7 पाताळे.
त्याच्यामध्ये या स्वर्गामध्ये जात असताना सुद्धा काय आपण परमार्थ जर केला असेल ना, परमार्थ जर केला असं आपण काय आता उतरायण चालू आहे. या उतरायणामध्ये सुद्धा भीष्माचार्यानं इच्छा मरण होतं. दक्षिणायनमध्ये सुद्धा शरपंजर भीष्माचार्य पडले होते, पण इच्छा मरण होतं काय. आणि इच्छा मरण असताना सुद्धा काय त्यांनी मरण कधी घेतलं की ह्या दक्षिणायन आणि उत्तरायणमध्ये त्यांनी मरण घेतलं. काय आपलं सुद्धा जीवनामध्ये आपण जर परमार्थ केला असेल तर आपण सुद्धा स्वर्गामध्ये जातो. आज सागरभाऊला वर्ष झाले निश्चित, सागरभाऊ निश्चित. कारण त्यावेळेस सुद्धा काय चालू असेल ना, उत्तरायणच चालू असेल आणि उत्तरायणमध्ये सुद्धा सागर सुद्धा स्वर्गालाच गेला असेल. लक्षात गोष्ट, कारण उत्तरायणामध्ये गेल्यानंतर हा जीव हा स्वर्गामध्ये जातो. लक्षात गोष्टी घ्या. भीष्माचार्य सुद्धा स्वर्गामध्ये गेले. आपल्याला सुद्धा काही केलं पाहिजे ना आपल्या जीवनामध्ये. बघा तुम्ही ज्ञानेश्वर महाराज सुद्धा काय स्वतःचा विचार केला, स्वतःचा जीवनाचा त्यांनी उद्धार केले. आपण जीवनामध्ये काय आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा स्वतःचा उद्धार केला. आणि बघा तुम्ही एक भागवतामध्ये ओवी, भागवतामध्ये एक प्रसंग आहे. त्या प्रसंगाचा आहे ते सुद्धा बंधू आहे, पण त्या बंधूसाठी काय केलं होतं. ज्यावेळेस आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता आणि त्या आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्याला मुलबाळ होत नव्हते आणि मुलबाळ होत नसते, त्यावेळेस काय केलं की त्याने मनाशी विचार केला की मला मुलबाळ नाही आणि मी काय करतो, आत्महत्या करतो. तो रानामध्ये वनामध्ये गेला, एका विहीर बघितली आणि विहिरीमध्ये उडी टाकणार. भगवंतानं ब्राह्मणाचं रोवे घेतलं आणि कालल पकडली. अरे बाबा कशाला जीवता, मी जीवनामध्ये एकच सांगतो, माणसाच्या जीवनामध्ये कैलास महाराज किती दुःख आलं ना तर आत्महत्या करू नका. कारण ऍक्सिडेंट मध्ये किंवा एखाद्या ठिकाणी अपघाती मरण आलं तो विषय वेगळा असतो, पण जीवनामध्ये मी महिलांना सुद्धा सांगतो, किती दुःख तुम्हाला येऊ द्या, तुम्ही माहेरला निघून जा. दुःख झालं असेल माहेरला एक नाही महिनाभर दिवस थांबा, पण आत्महत्या करू नका. तुम्हाला सुद्धा सांगतो, किती कर्ज हो द्या, किती कर्ज हो द्या, कर्ज फेडता येईल, पण जो गेलेला आपलं शरीर आहे, हे शरीर आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आपल्याला नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आत्महत्या करू नका. मग त्या ब्राह्मणाला सांगितलं, बाबा तू आत्महत्या करू नको. आणि मग त्यावेळेस त्या देवानं काय केलं, एक फळ दिलं, तू एक फळ घे म्हण आणि तुझ्या पत्नीला हे फळ दे. पत्नीला फळ दिलं. कारण ही काय आहे, हा प्रसंग भागवतातला आहे. ज्यांनी भागवत आहे त्यांनी भागवतातला प्रसंग, भागवत तुम्ही वाचा. कारण गीता भागवत करते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जीवनामध्ये माणसाचं चांगलं जीवन जगण्यासाठी माणसानं गीता वाचली पाहिजे आणि माणसाला कसं मरण येण्यासाठी त्यांनी भागवत वाचलं पाहिजे. मग भागवतातली कथा आहे. आणि ज्यावेळेस तो आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला ज्यावेळेस फळ दिलं आणि तो फळ घेतला, अरे बाबा तू तुझ्या पत्नीला दे. हा फळ घेऊन गेला. घरी गेल्यानंतर पत्नीला सांगितले, बघ हे फळ घे, तू खाय, आणि खाल्यानंतर काय तुला मुलगा होईल. आणि पती बाहेर निघून गेले. आणि ज्यावेळेस ते फळ तिनं सांगितलं, तिची बहीण आली होती आणि बहीण म्हणते, अगं मला एका साधू, माझ्या पतीनं मला फळ दिलंय आणि ते पण साधून दिलंय. ते म्हणते का हे फळ दिल्यानंतर तुम्हाला काय मुलगा होणार आहे. ती म्हणते काय, कारण ती संपत्ती राम. ती म्हणती, बाई या फळ साधूच्या महाराजाच्या फळानं काय होणार आहे, हे फळ टाकून दे, फेकून दे. तिनं ते फळ घेतलं आणि उकरड्यात टाकून दिलं. आणि इकडं मात्र काय केलं की ती फळ जे आहे उकरड्यामध्ये टाकलं, पण इकडं काय ती फळ मात्र कोणी खाल्लं, गायीनं खाल्लं. आणि इकडं मात्र त्या पत्नी जी आहे धुंदकारी, आत्मदेव नावाची पत्नी ही ती धुंदकारी. कारण तिची जी बहीण आहे तिला सुद्धा दिवस गेली होती. आणि हिनं काय केलं, सुदेव ही आत्मदेवाची जी पत्नी आहे तिनं फक्त काय सांगितलं, चिरगुडं गुंडाळा सांगितलं. 9 महिने चिरगुडं गुंडाळा सांगितलंय. आणि इकडे सुद्धा गेला, तिच्या बहिणीला दिवस गेले. आणि इकडे या गायीनं सुद्धा फळ खाल्लं होतं. कालांतरानं त्या गायीच्या कानातून जो गोकर्ण जन्माला आला आणि इकडं मात्र त्या धुंदकारीच्या बहिणीला सुद्धा मुलगा झाला. आणि तो मुलगा झाल्यानंतर त्या मुलाचं नाव धुंदकार ठेवलं.
मुलाचं नाव धुंदकार ठेवलं आणि धुंदकार ठेवल्यानंतर तो धुंदकार लहानचा मोठा होलाला. संपत्ती खूप आहे, खूप संपत्ती, फक्त एक हा बोध घेऊन जायचा. त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणानं संपत्ती खूप कमावली होती हो, पण तो मुलगा जो आहे धुंदकारी, तो काय केला, अवेळी त्यांना अनेक व्यसनं लागली, सगळं व्यसन करायला लागला. तो वेशागमन करायला लागला, दारू प्यायला लागला, सगळं प्यायला लागला. तो मोठा झाल्यानंतर सगळं व्यसन करायला लागला. कारण संपत्ती आहे. जीवनामध्ये तरुणाने एकच सांगणे, आपण जीवनामध्ये काय केलं म्हणजे आपल्या बापाची मान जर उंच होण्यासाठी आणि आपल्या बापाची इज्जत राखण्यासाठी आपल्या एकच मुलाने काय केलं पाहिजे का, आपल्या बाबाचं नाव कमवण्यासाठी तुम्ही व्यसन सोडून द्या. जीवनामध्ये म्हणलं पाहिजे हा मुलगा कोणाचा आहे, अमक्याचा आहे, कालाड होऊन म्हणायला पाहिजे हा मुलगा याचा आहे. जीवनामध्ये बघा तुम्ही जर व्यसन तरुण मुलांना जर आज तरुण मुलं हा जो आहे व्यसनाने ग्रासलेला आहे आणि हे कलियुग लक्षात घ्या. जो निर्व्यसनी लक्षात गोष्ट घ्या, त्या निर्व्यसनी माणसानं काय केलं, एकच करायला पाहिजे की तंबाखू आपण खातो, दारू पितो, पण आपण त्या तंबाखू 10 रुपयाची पुडी केवढ्या आपण मला माहित नाही, कारण मी खात नाही. लक्षात गोष्ट घ्या, त्या 10 रुपयाची पुडी ना तुम्ही प्रत्येक काय केलं, महिन्याला 300 रुपये होतात ना का नाही, 300 रुपये, भारतीय 36,600 रुपये होता. हा जो उपक्रम मी स्वतः केलेला आहे, हा स्वतः मी जगाला मी स्वतः मी अनुभवलाय. आणि तो उपक्रम मी काय केला, 10 रुपये असा 300 रुपये मला भारतीय 36,600 रुपये हे वर्षाला बाजूला करून आज मला 20 वर्षे मी ते LIC काढली आणि आज मला 1-1.5 लाख रुपये मिळणार आहे. ते जर आपण मी जर तंबाखू खात असतो तर ते 1-1.5 लाख रुपये आपल्याला मिळाले असते का हो. तर स्वतःनं आपण ही बचत केली पाहिजे की आपल्याला पैसे आपल्याला शेवटला काम आले पाहिजे. दारू व्यसन तुम्ही करू नका, गुटखा खाऊ नका, मावा खाऊ नका, कारण आपलं हे मनुष्य जीवन आहे एकदाच आहे. त्या धुंदकारानं काय केलं, दारू प्याला, व्यसनं केली आणि कालांतरानं वेशागमन करायला लागला, भोगायला लागला. कालांतरानं त्या वेशानं त्याला मारून टाकलं. तो वेशानं मारून टाकला, त्याच्या तोंडामध्ये कोळसे कोंबले हो. कोळसे कोंबल्यानंतर काय आहे की तो गोकर्ण आहे, गोकर्ण हा काशीला गेला होता. काशीला गेला, त्याला कळालं त्याच्यामध्ये त्याला दिसायला, कारण जी भूत पिशाच आहे ही आपल्याला दिसत नाही, पण भूत पिशाच आपल्याला दिसत नाही. ती कसं की ज्याच्या त्याच्या राशीमध्ये बघा, तू आपण रस्त्यानं जात असताना सुद्धा आपल्या राशीमध्ये जर आलं तर ते आपल्याला त्रास करणार आहे. कैलास महाराज आपल्या राशीत जर नसलं तर ते आपल्याला काही करू शकत नाही, कारण ते पिशाच आपल्याला ते दिसते नाही, ते सूक्ष्म असतात. काहीच्या जीवनामध्ये पिशाच दिसतात, पण काहीच्या जीवनामध्ये पिशाच दिसत नाही, कारण त्यांच्या राशीमध्ये दिसतात, काहीला राशीत दिसत नाही. आणि तो जो धुंदकार आहे पिशाच झाला आणि तो त्या म्हणाला, ए दादा, अरे मी पिशाच झालेला आहे, मी मेलेला आहे. गोकर्णाला माहित नव्हतं. गोकर्णाने विचारलं, एका ब्राह्मणाला विचारलं, एक पिशाच माझ्या जवळ येते आणि ते मला वारंवार मला हे करते. त्यावेळी त्याने सांगितलं, तुमच्या घरामध्ये कुणी गेलाय का, वारलाय का, मेलाय का? हो. मग त्यावेळेस सांगितलं, विचार घरी आला गोकर्ण आणि विचारलं, भागवत त्यांचा बंधू वारलेला होता. आणि अक्षरशः त्या गोकर्णानं काय सांगितलं की तू एक काम कर. त्या ब्राह्मणानं सांगितलं की 7 दिवसाची भागवत कथा ठेवा. आणि गोकर्णाला 7 दिवसाची भागवत कथा ठेवली. आणि असा त्या ठिकाणी मोठा मंडप, त्यावर साऊंड सिस्टीम नव्हती, आता साऊंड सिस्टीम आलेली. पहिल्या काळामध्ये साऊंड सिस्टीम नव्हती, आता साऊंड सिस्टीम आहे. आपल्या सचिन भाऊ सारखी साऊंड सिस्टीम नव्हती. त्याने मोठा मंडप आणि त्याच्यामध्ये गोकर्णानं 7 दिवस कथा सांगायला सुरुवात केली. आणि बांबूच्या जी बांबू असतात बघा, बांबू आपण जाळती नाही बघा कैलास महाराज, कारण त्या बांबूला कसे गाठी असतात, त्या बांबूच्या गाठ्यामध्ये हा जो धुंदकार जाऊन बसला. 7 गाठी होते त्या बांबूला, बांबूचं झाड होतं. आणि ती ज्यावेळेस कथा चालू झाली आणि त्या कथेमध्ये 7 दिवस कथा चालू झाली, त्या कथेमध्ये तो धुंदकार यायचा, त्या बांबूच्या त्या गाठीमध्ये येऊन बसायचा आणि ती कथा चालू आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्री
राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम। भजन चालू आहे श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम भजन चालू होत्या भागवत कथेमध्ये सगळे गुंग आहे सगळे भजनामध्ये तल्लीन आहे आणि 7 दिवस भागवत कथा चालू आहे आणि एक दिवस झाला का एक गाठ फुटायची दुसरा दिवस आला दुसरी गाठ फुटली तिसरा दिवस आला तिसरी गाठ तुटली चौथा दिवस आला चौथी गाठ सुटली पाचवा दिवस आला पाचवी गाठ सुटली 6वा दिवस आला 6वी गाठ 7वा दिवस आला 7वी गाठ आपल्या जीवनामध्ये 7 वारे आपले सुद्धा कोणते 7 वारे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार आपले 7 वारे या 7 वारामध्ये सुद्धा आपला जन्म आहे आणि या 7 वारामध्ये सुद्धा आपला काय आहे मृत्यू आहे आणि या आपल्या जीवनामध्ये सुद्धा गाठी सुद्धा आपल्या जीवनात सुद्धा गाठी केल्या पाहिजे संध्याच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी आली मिठी सावकाश देता मिठी सावकाश गाठी संध्याच्या सुटल्या गाठी 7 गाठी त्या 7 गाठी जशा तुटत चालल्या होत्या त्या 7 गाठीतून कारण तो सुद्धा त्याचा सुद्धा त्या धुंदकराचा सुद्धा उद्धार होत चालला होता सुद्धा आपल्या जीवनामध्ये जयाची म्हणे गाठी वरी वरी वाचा दठी ज्ञानेश्वरीतली होईल आपल्या जीवनामध्ये काय आपण संदेयाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ आपण संध्याची जर गाठ गेल्यानंतर आपण पोटी सुद्धा शीतळ झालो झाली संध्या संध्या माझा गेला आत्मारूपी प्रगट पे झाला झाली संध्या संध्या माझा गेला आणि आत्मा रूपी प्रगटे पे झाला आपल्या जीवनामध्ये संदेह गेला पाहिजे आपल्या जीवनामध्ये संशय गेला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये संशय गेला तर झालं पोटी शिथळ
मग पोटे कधी शीतळ होतो? आलाय शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाली या शरीरा, पिटला पातकांचा थाळा, पिटला पातकाचा थारा, तेने कळकळा धाक धरा. कळकळाला धाक सुटला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये शीतळ शांतीचा वारा गेला ना, त्याने सुख झाले या संसारा, फिटला पातकांचा थारा. आहे की आपला कळकाळ बाजू केला पाहिजे, आपला उद्धार झाला पाहिजे. आणि त्या धुंदकारानं स्वतःचा उद्धार करून घेतला. सगळे भागवत ऐकवत ते आणि अक्षरशः विमान आलं घ्यायला. धुंदकाराला विमान घ्यायला आलं. आपण सुद्धा एक मनाचे कान देऊन आपण भागवत कथा जर ऐकली ना, आपल्याला का विमान घेण्यात घेता येणार नाही महाराज. पण आपण आपलं चित्त जागेवर राहत नाही, आपण काम आपल्या जागेवर राहत नाही. आपण सगळे संसार आपलं चित्त कुठं राहतं? बाहेर राहतं. आणि त्या धुंदकाराचं सगळं चित्त भागवताकडे होतं. समजा गीता भागवत करती श्रवण, त्यांनी गीता केली श्रवण आणि भागवत सुद्धा श्रवण केलं. आणि त्या धुंदकाराला सुद्धा विमान न्यायला आलं. आणि सगळे म्हणाले, अहो आम्ही सुद्धा भागवत ऐकलं, आम्हाला विमान का घ्यायला नाही आलं? का विमान घ्यायला नाही आपल्याला? आणि त्यांनी सुद्धा एक मनाचे कान जर ऐकले असेल तर त्यांना सुद्धा विमान घ्यायला आलं असतं. आणि आपल्या जीवनामध्ये जर विमान आपल्याला येण्यासाठी सुद्धा आपण भागवत कथा वाचली पाहिजे. आणि ती भागवत कथा वाचल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपला दुःख आपल्याला निवारण करण्यासाठी तो भगवंत कसे अविनाशी परमात्मा आहे, आपलासा तो केला पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण. अविनाश करी आपुली आईसे, अविनाश करी आपुली आईसे, अविनाश करी आपुली आईसे, अविनाश करी आपुली आईसे, लावी मना पीसे गोविंदाचे, लावी मना पीसे गोविंदाचे, ये रती माई कर दुःखाची जनते, ये रती माई कर दुःखाची जनते. लावी बना पीसे, लावी बना पीसे गोविंदाने, ये रति माई के दुःखाची जनते. अविनाश करी आपुली आईसे, लावी बना पीसे, लावी बना पीसे गोविंदाचे, गोविंदाचे, गोविंदाचे. अविनाश करी आपली आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. तो भगवान परमात्मा तो अविनाशी परब्रह्म आहे. तो अविनाशी परब्रह्म आपलासा अविनाश करी आपली आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. आपला जो अविनाशी परमात्मा आहे तो त्या भगवंताचे त्या गोविंदाचे आपल्याला छंद. गोविंद गोविंद मना लागली या चंद, मग गोविंद तिकाया भेद नाय देवार. गोविंदाचा आपल्याला संसारामध्ये आपण सगळे आहे त्या गोविंदाचा आपल्याला छंद लागला पाहिजे. आणि आपल्याला प्रत्येक आपण छंद जोपासतो
पण आपल्याला त्या गोविंदाचे पिसे लागले पाहिजे. त्या गोविंदाचं आपल्याला छंद लागला. छंद लागल्यानंतर आपण काय केलं पाहिजे जीवनामध्ये? हा छंद जीवनामध्ये भगवंताचा छंद लागल्यानंतर काय आपल्या जीवनामध्ये एकच झालं पाहिजे. बैरवी म्हणायचे शेवट तुका म्हणे काय मरण्याची सरे, तुका म्हणे काय मरण्याची सरे. उत्तमाची भूरे कीर्ती मागे, उत्तमाची भूरे कीर्ती मागे. हेरती माई का दुःखाची जनिती, हेरती माई का दुःखाची जनिती. उत्तमाची मुले किरती मागे. वा वा. उत्तमाची मुले किरती मागे. दुःखाची गणिती किरती माई के दुःखाची गणिती. नाही आधी अंती आवसानी नाही आधी अंती आवसानी नाही आधी अंती आवसानी. तेरती माई काय दुःखाची जनी. म्हणे काय मरणाची सरे, उत्तमची भुरे कीर्ती मागी. आज आपल्या जीवनातून बघा तुम्ही, सागर जरी गेलाय पण सागरची जी आहे, सागरनं जीवनामध्ये आपल्याला काय कमवलंय ना. आज जरी सागर आपल्यातून नाही पण सागर आपल्यात आहे. काय जरी सागर गेलाय गेले दिगंबर ईश्वर विभूती हो, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, जगा माझी. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जीवनामध्ये जरी सागर गेला पण कीर्ती आज जीवनामध्ये. आज जर ज्ञानेश्वर महाराज सांगायचं असं आज शेवटचा आपण ज्ञानेश्वर महाराजचा एक दृष्टांत देऊ आणि सेवा आपण समजू. ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज आहे बघा तुम्ही, ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसंग आहे. ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना समाधीमध्ये घ्यायची होती पण अक्षरशः ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला अक्षरशः देवानं आळंदीमध्ये यावं, देवानं आळंदीमध्ये यावं. का? ज्ञानेश्वर महाराजांची समाधी घ्यायची आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला देवाने यावा, सर्व देवाने यावा. सोपानदेव, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताई सगळे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला होते. हा प्रसंग तुम्ही कान देऊन ऐका. आणि ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना समाधी द्यायची, देव म्हणाले, देवा ज्ञानदेवा तुला समाधी घ्यायची ना. अक्षरशः
जो जगाचा बाप आहे, भल्या भल्यांना रडवणारा, डोळ्यातून अश्रू आणणारा, पण तो जगाचा बाप त्याच्या डोळ्यातून अश्रू यावं. भगवंत एकदा रडले तो, एकदा ज्यावेळेस जटाऊ, ज्यावेळेस मांडीवर ज्यावेळेस जटाऊन प्राण सोडला ना, त्यावेळेस भगवंत कैलास दादा, त्यावेळेस भगवंत एकदा रडले होते. आणि ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना ज्यावेळेस समाधी द्यायची, ज्ञानेश्वर महाराजांना समाधी देत त्यावेळेस भगवंत त्या ठिकाणी रडले होते. भगवंत किती ठिकाणी केव्हा रडले होते? जटाऊला मरण आलं त्यावेळेस रडले होते. आणि ज्ञानेश्वर महाराजांना समाधी द्यायची होती त्यावेळेस भगवंत रडले होते. जगाचा बाप रडत नाही हो, पण कोणासाठी रडते हो? ज्ञानेश्वर महाराज समाधी घेणारे. पण ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस समाधीमध्ये ज्यावेळेस जायला निघाले आणि अक्षरशः देवाने, निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचे हात धरावा आणि ज्ञानेश्वर महाराजांचे हात धरले. निवृत्तीनाथ महाराजांनी सुद्धा हात धरले. देव निवृत्ती याने धरले दोन कार, देव निवृत्ती याने धरले दोन कर. जातो ज्ञानेश्वर बसवया नदीची माशा घातली माझव. ज्ञानेश्वर महाराजांचे हात धरले देवाने, निवृत्तीनाथ महाराजांनी हात धरले. नदीच्या मासे, जसे नदीमध्ये मासे मासे असतात, त्या माशाची जशी कालवण होते तशी या जनाची कालवण होऊ लागले. ज्ञानेश्वर महाराज समाधीला जायला निघालेले. देव रडतात, निवृत्तीनाथ महाराज सुद्धा रडतात. आज ज्ञानेश्वर महाराज समाधीला जायला निघालेले. जैसे जनव कालवले, जन हे कालवले. जन सैराला रडू लागले, जग रडायला लागले. ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये जायला लागले अक्षरशः. आणि असे अक्षरशः उदासीन झालेले, अक्षरशः आकाश सुद्धा उदासीन झालेले. सगळं विश्व, सगळं जन, सगळे संत, देव रडायला लागले. आणि ज्या वेळेस जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, बैसले आसनावरी, आसनावरी. ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस आसनावर बसले, आसनावर बसल्यानंतर अक्षरशः पुढे ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. ही ज्ञानेश्वरी आपण प्रवचन करता का ठेवतो? आज ज्ञानेश्वर महाराजची ज्ञानेश्वरी प्रवचन करा का? की ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीमध्ये बसलेले आणि ज्ञानेश्वरी पुढे ठेवलेले का? आज जरी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला समाधीस्थ, पण तरी ते कसे अमर आहे आणि त्यांची कीर्ती जगामध्ये लक्षात गोष्ट का. तुका म्हणे का मरणची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. जरी ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये संजीवन आहे, समाधी संजीवन हरिपाठ संजीवन आहे. बघा तुम्ही, बाहेरच्या लोकांनी काय केलं की बाकीच्या देशातल्या लोकांनी काय केलं की यान आणलं होतं कैलास दादा, प्रत्येक मंदिरावर यान पाठवलं. पण या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळेस समाधीस्थ होते आणि अमेरिकेच्या लोकांनी यान आणलं आणि त्या मंदिरावर यान आलं, त्यांना त्यांच्यामध्ये प्रकाश दिसायला लागला का आज आळंदीमध्ये आज ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. 700-750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतलेली. पण अक्षरशः त्यांच्या यानमध्ये अक्षरशः ते बल्ब चमकले.
त्यांना कळालं आणि ते खाली आले आणि त्यांना सांगितलं. खाली आल्याने त्या संत महात्माला महाराजांनी सांगितलं, हो इथं काहीतरी आहे, आम्हाला इथं उकरायला लागत. त्यावेळी त्यांनी विरोध केला, नाही आम्ही समाधी उकरून देणार नाही. कारण समाधीमध्ये फक्त गेले होते कोण गेले होते? एकनाथ महाराज गेले होते समाधीमध्ये. एकनाथ महाराज सुद्धा काय गेले होते? त्यांच्या कंठाला मुळी लागली होती. कंठाला ती मुळी लागली होती म्हणून एकनाथ महाराज त्या समाधी गेले. आणि एकनाथ महाराजांनी सुद्धा काय आणि त्यांनी सुद्धा काय की ज्ञानेश्वर महाराज कसे होते? संत सुद्धा एक होऊन गेले. त्या संत सुद्धा काय त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो कसा आहे? एक आंधळे संत होते, त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज कसे होते, कसा फोटो होता, ते समाधीमध्ये गेले होते. त्यांनी समाधी बघितली होती. आणि बघा तुम्ही, ज्या वेळेस मी समाधीचा प्रसंग सांगतो लक्षात ठेवा. आणि समाधीमध्ये गेल्यानंतर नाम मने लोपला दिनकर समाजाय समाधी बैसवया. जसा दिवस गेला, डोंगराच्या आड दिवस गेला, तसं ज्ञानेश्वर महाराज समाधी बसले. नाम मने लोपला दिनकर बैसला निवांत समाधीमध्ये. आणि अक्षरशः निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ महाराज, सोपान आणि मुक्ताबाई अक्षरशः स्वतः रडायला लागलेलं आहे. निवृत्ती गोपाळ आणले बाहेर, निवृत्ती गोपाळ आणले बाहेर. निवृत्तीने गोपाळांनी अक्षरशः बाहेर आले, देव बाहेर आले आणि अक्षरशः रडायला लागले. का? आज आपल्यातून सागरने सुद्धा निघून गेलेला आहे आणि तो सागर आपल्याला दिसत नाही. जसे ज्ञानेश्वर महाराज आज आपल्याला समाधी, तसे सागर सुद्धा आपल्याला दिसत नाही, पण तो आज कीर्ती रूपानं जगामध्ये तो आज कसा आहे, त्याची कीर्ती आहे जगामध्ये. कीर्ती आपण गाजलं पाहिजे, त्यासाठी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. तुका म्हणे का मरणाचे सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे. म्हणून आज या ठिकाणी कैलासवासी सागर रावसाहेब जायबाई आज जाऊन त्यांना आज वर्ष झालेले बोलता बोलता. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे वडील, पिता देखता पुत्र मरे आणि पुत्र देखून पिता झोरे. अक्षरशः त्या वडिलांना किती दुःख वाटलं असं, माझा मुलगा गेलेला आहे. आणि आई आहे मंदाबाई, ती आई आहे, त्या आईला किती वाटत असं व आपलं लेकरू गेलेलं आहे. अक्षरशः एखादी पक्षीने असते जसं एखाद पिल्लू घरट्याच्या बाहेर जावा, निघून जावा, तसं सुद्धा एक सागर नावाचं सुद्धा काय आईचं पिल्लू जे निघून गेलेलं आहे आणि आपल्या जीवनात ते नाही. आईला किती दुःख वाटलं असेल. आणि चुलते सुद्धा या ठिकाणी संपत काशीनाथ जायभाई, सिंधुबाई संपत जायभाई, गणपत काशीनाथ जायभाई, इंदुबाई गणपत जायभाई, बाळासाहेब संपत जायभाई, दीपक गणपत जायभाई, संतोष संपत जायभाई भाऊ आहे, रवींद्र रावसाहेब जायभाई भाऊ आहे, पांडुरंग किसन जायभाई चुलते, नानासाहेब किसन जायभाई चुलते, आणि जनार्दन भाऊसाहेब जायभाई, सविता सुधीर दराडे बहीण आहे, योगिता राहुल हुणुळे, अलका कचरू फड, विजया वाळीबा बेदाडे, आशा संजय सानप, ज्योती कैलास दराडे, लता नवनाथ कुटे, कविता सुभाष सांगळे असा हा मोठा परिवार असून, आणि या परिवाराला सुद्धा खूप दुःख झालं आहे. म्हणून आलेले जे सगळे सोयरे तुमच्या सुद्धा या ठिकाणी अभिनंदन आहे. या ठिकाणी
सिस्टीमाले भाऊ सुद्धा त्यांचे सुद्धा अभिनंदन आहे या ठिकाणी. या ठिकाणी जे सिस्टीमवाले आपले सचिन भाऊ सुद्धा, आपले निफाडचे दिलीप काका सुद्धा येऊन गेले सुद्धा, आपले दिलीप काका सुद्धा आमदार या ठिकाणी आपल्याला सदिच्छा आपल्याला भेटून त्यांचे सुद्धा या ठिकाणी अभिनंदन आहे. विठाला 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 विठ्ठला 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 विठाला 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 बोला पुंडलिक वरदा भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, बोलो रे भाई सब संतान की जय. विठाला 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 आज या ठिकाणी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सिस्टीमवाले आपले हरिभक्त बायरन सचिन भाऊ सोनवणे आपल्याला चांगल्या प्रकारची आपली सिस्टीम साथ दिली. हरिभक्तपरायण सुदाम दादा हरिभक्तपरायण त्यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी साथ दिली, त्यांची सुद्धा अभिनंदन आहे. या ठिकाणी गिरीश भाऊ दौंडे आणि त्यांचं नाव काय हर्षद महाराज सुद्धा यांनी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकार, आमचे जायभाई महाराज सुद्धा, आमचे आव्हाड महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, आमचे सगळे भजनी मंडळ, आमचे भगवान महाराज सुद्धा, आणि सर्वात जास्त आपल्याला उपस्थित आमचे कैलास महाराज भाबडे, आणि तसेच सर्वात शेवटी नाव काय घेतलं की आमचे हरिभक्तपरायण अंबादास महाराज तांबे यांनी सुद्धा या प्रकार सर्व प्रकारचं नियोजन दिलं, त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन आहे. आणि या ठिकाणी जे आलेले पाहुणे मंडळी त्यांनी कृपया भोजन केल्याशिवाय जाऊ नये, आग्रहाची विनंती. आणि या ठिकाणी आपण सेवा या ठिकाणी समाप्त. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम बोलिले कुरे वेडी वाकुडे क्षम अपराध महाराज नाही विचारी अधिकार क्षम अपराध महाराज ज्ञानेश्वरा क्षम अपराध महाराज आता विश्वात्मके देवे येणे वाग्यत्मदोषावे तोषो निमज द्यावे पसाय दानहे जे खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर मिरती वाढो बोधात परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वसुधर्म सूर्य पावो जो जे वांछिल तो ते लावो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांद्याळी आनवरद भो मंडळी भेटतोया बोधा चला कल्पतरुचे आरव चैतना चिंतामणीचे गाव बोलते जय अर्णव पियुषांचे चंद्रमेघे लांछन मार्तंड जेता पहिन जे सर्वाय सदा सचना सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजितो आदिपुरकी अखंडिता आणि ग्रंथ उपजवे विशेष लोके दृष्टा दृष्टी विजय व्हावी एतमने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरदान देव सुखिया झाला, येणे वरदान देव सुखिया झाला. हरि ओम शांती 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 शांती.